सर्वांना जय जाऊ. 2 दिवसाखाली बाहेर राज्यातून येऊन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती बोलत असताना ऐतिहासिक कुठलाही पुरावा नसताना त्याच्यावर बोलत असताना ज्या बागेश्वर बाबांनी जे काही वक्तव्य केलं, सर्वप्रथम शिवप्रेमी म्हणून आज कंधारच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एवढा देदीप्यमान इतिहास आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हयात नसताना छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्ष औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. त्यानंतर राणी ताराबाई यांनी सुद्धा 17 वर्ष स्वराज्य सांभाळलं. आणि असा बाहेर राज्यातून येऊन ऐतिहासिक कुठलीही पार्श्वभूमी माहीत नसताना किंवा इतिहासाची माहिती नसताना बोलणाऱ्या महाराजावरती कडक कारवाई करून प्रशासनाने त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, ही आज सर्व शिवप्रेमीच्या वतीने मागणी आहे. धन्यवाद. जय शिव. गेल्या 2 दिवसापूर्वी एक नालायक वाचाळवीर बागेश्वर नावाचा बाहेर राज्यातून येऊन आपल्या राज्यामध्ये नागपूर येत्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडफोड करून कुठलाही पुरावा नसताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा अवमान करणं हे काही पहिलीच वेळच नाही. या देशामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपाचं सरकार आलं तेव्हापासून युग पुरुषाची बदनामी करण्याचं काम चालू आहे. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमामध्ये संघाचे संचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित असताना देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम या हरामखोराने केलेलं आहे. असं असताना देखील ते उपस्थित असलेले मान्यवर देखील त्याच्यावर काही बोलत नाहीत. याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये युगपुरुषाची बदनामी करण्याचं आरएसएसनं आणि बीजेपीनं विळा उचललेला आहे. पण आता आम्हाला शिवभक्तांना ही गोष्ट सहन होणारी नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर राज्यपाल कोश्यारीला त्यावेळेसच बेड्या घातल्या असत्या तर ही प्रक्रिया झाली नसती. पण हे सरकार जाणून बुजून भोंदू महाराजांना आणि अशा गैरवर्तन करणाऱ्या हरणखोरांना अभय देण्याचं काम करत आहे. म्हणून आमची मागणी आहे शिवभक्ताची की या महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील भोंदू भक्ताची, भोंदू महाराजाची, या हरामखोराची आणि असे कुण्या युग पुरुषावर, मग छत्रपती शिवाजी महाराज असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो किंवा सावित्रीबाई फुले असो, या कुण्या युग पुरुषावर जर यापुढे जर कोणी शितोडे टाकण्याचा प्रयत्न केला तर शिवभक्त म्हणून आम्ही त्यांना यापुढे कच्च सोडणार नाही. त्यांना जशाच तसं उत्तर देऊ. या अनुषंगानेच आज आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला या हरामखोरावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केलेली आहे. यांच्यावर जर प्रशासनानं दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात आम्ही शिवभक्त शांत बसणार नाहीत. आमच्यावर गुन्हे झाले तरी हरकत नाही, पण कायदा हातात घेऊन या हरामखोराला धडा शिकवण्याची वेळ राहणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.